पंचकोनी ब्लाऊजवरती अतिशय सुंदर डिझाईन. तर नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, या मी पफ स्लीव्ज इथे शिवून घेतलेल्या आहेत या ब्लाऊजच्या. तर पफ बघा, अतिशय सुंदर असा पफ आलेला आहे आणि दोन्ही बाही शिवून घेतल्याच्या नंतर एवढासा काठाचा तुकडा माझ्याकडे उरला होता. तर त्या काठाच्या तुकड्यामध्येच अतिशय सुंदर अशी ही पंचकोनी गळा डिझाईन आपण करणार आहे. तर बघा, अस्तर इथे शिवून घेतलेलं आहे मी, गळा पलटी करून घेतलेला आहे आणि पाठीची जी कमरेची पट्टी आहे ती जॉईन करायची ठेवली आहे बाकी. तर बघा, काठाचं इथं गळ्यावरती माप चेक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि वरच्या बाजूला थोडासा काठ इथे दुमडून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर अतिशय सोपी अशी ही बॅकनेक डिझाईन आहे, कमी काठामध्ये होणारी. तर बघा, दोन्ही साईडला आपल्याला इथे चेक करून घ्यायचं आहे माप इथे काठाचं आणि जो साईडचा काठ आहे उरलेला तो काठ इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने. तर अतिशय छोट्या तुकड्यामध्ये सुद्धा तुम्ही ही डिझाईन बनवू शकता. आता बघा, कट केलेले जे आपण कापड आहे ते इथे दोन्ही साईडला आपल्याला थोडीशी टीप मारून घ्यायची आहे की जेणेकरून त्याचे आपण ब्लाऊजला जोडल्यानंतर धागे निघणार नाहीत. बघा, या पद्धतीने. आता बघा, टीप मारून झाली आहे आपली आणि आपल्याला अगदी इथे जसं आपला गळ्याचा आकार दिलेला आहे तसे इथे शिवून घ्यायचं आहे काठवरती इथे ठेवून. तर बघा, कुठल्याही ह्याला आपण कॅनव्हास पेपर जोडलेला नाही. तर कमी काठामध्ये होणारी ही डिझाईन आहे. चारही बाजूने आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे या पद्धतीने. जे एक्स्ट्राचं कापड होतं ते इथे कट करून टाकलं आहे मी. तर बघा, पाठीची पट्टी मी इथे जोडून घेतलेली नाही, टक्स देऊन घेतलेले आहेत. तर बघा, आता इथे आपल्याला पंचकोनीचा जो शेप होता तिथून इथे आपल्याला लेससाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे मी जो शेड होता काठाचा त्या शेडला मॅच होईल अशीच इथे लेस घेतलेली आहे आणि लेस ही अतिशय छोटी आहे, सिंगल लेस इथे जॉईन करणार आहे मी. तर बघा, या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहे मार्किंगपर्यंत आणि इथे आपल्याला अर्धा ते पाऊण इंचाचं अंतर सोडून डबल लेस इथे लावून घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही बाजूने आपल्याला सेम पद्धतीने इथे लेस लावून घ्यायची आहे गळ्याच्या साईडला. बघा, आता इथे दोन्ही साईडच्या लेस इथे आपण लावून घेतलेल्या आहेत. आता जो आपला पॅच जोडलेला आहे तिथे पण आपल्याला एक लेस इथे लावून घ्यायची आहे. बघा, आता इथे व्यवस्थित आपल्या लेस लावून झालेले आहेत आणि आपण जे आता मार्किंग केलेलं आहे पंचकोनी गळ्याच्या आकाराच्या तिथून, तर तिथे आपल्याला या पद्धतीने अजून डबलमध्ये लेस लावून घ्यायची आहे. बघा, तर जिथे आपण लेस कट करून जॉईन केले होते तिथे आपल्याला व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे लेस आणि व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे या पद्धतीने. बघा, आता इथे पण आपल्याला अर्धा ते पाऊण इंच अंतर सोडून वरच्या ज्या लेस आपण अटॅच केलेल्या आहे त्याच पद्धतीने आपल्याला ही लेस पण इथे लावून घ्यायची आहे याच्या साईडच्या बाजूला. तर अतिशय सुंदर अशी ही डिझाईन दिसते. ब्लाऊज शिवून झाल्यानंतर खूप छान असा लुक येतो ब्लाऊजला आणि कमी काठामध्ये सिंगल जे काठ येतात आता साड्यांना, तर त्याच्यामध्ये ही डिझाईन अतिशय सुंदर अशी होते बघा, छोट्या काठामध्ये पण. आता बघा, दुसऱ्या बाजूला पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने इथे लेस लावून घ्यायची आहे. तर अशा नवनवीन डिझाईनसाठी आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल
तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. तर अतिशय सोपे डिझाईन मी चॅनलवरती अपलोड करत असते बघा. तुम्ही जर नवीन ब्लाऊज शिकत असाल तर तुम्हालाही अतिशय सोप्या पद्धतीने ब्लाऊज शिवता येणार आहेत बघा. तर बघा आता इथे पण आपण दुसरी लेस इथे लावून घेतलेली आहेत. अर्धा पाऊण इंच असं अंतर सोडलेलं आहे. दोन्ही लेसमध्ये आपण गॅप सोडलेला आहे आणि या पद्धतीने इथे आपण इथे लेस लावून घेतलेली आहे बघा. आता इथे तुम्ही ब्रॉड लेस सुद्धा यूज करू शकता. ब्रॉड लेस जर तुम्ही घेतली तर तुम्ही एकच लेस लावली तरी पण चालेल, पण मग छोटी लेस घेतल्यामुळे बघा ब्लाऊजला फिनिशिंग पण खूप छान येते आणि दिसते पण खूप छान. तर बघा इथे आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे पाठीचा पार्ट आणि इथे आपल्याला तिरकस थोडंसं टक्सपर्यंत आपल्याला टेप धरून इथे थोडंसं अर्धा इंचावरती असं तिरकस मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे जे कापड आहे ते कट करून टाकायचं आहे. त्यामुळे मुंड्यामध्ये झोळ येत नाही आणि पाठीची जी कमरेची पट्टी बाजू असते आपली तर ती पण अशी उचकत नाही, तर प्लेन येते बघा. त्यासाठी ही ट्रिक आहे. आता बघा इथे जी कमरपट्टी आहे मी जॉईंट करून घेणार आहे. तर 1 ते 1.5 इंचाची पट्टी इथे घेतली आहे मी. तर इथे बघा अर्धा इंच आपण ब्लाऊज कट करताना जे मापामध्ये ॲड केलेलं असतं तेच आपल्याला इथे फोल्ड करायचं आहे बघा थोडंसं. तर अर्धा इंचावरती मार्किंग करून मी इथे एक टिप मारून घेतली आहे बघा. या पद्धतीने ह्याच्यावरती आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे आणि नंतर ही पट्टी आपली पलटी करायची आहे. तर फिनिशिंगमध्ये बसते बघा ही बाजू. या पद्धतीने तुम्ही पट्टी जॉईन केली तर ब्लाऊजची उंचीसुद्धा कमी होत नाही, उंचीलाही एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो. आता प्रत्येक ब्लाऊजला मी याच पद्धतीने पट्टी जॉईन करते कमरेची. तुम्ही जर तुमच्या वेगळ्या पद्धतीने जॉईन करत असाल तर तुम्ही करू शकता, पण ही जी पद्धत आहे ती अतिशय सोपी आहे बघा. दुमडून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे परत एक टिप मारून घ्यायची आहे. जास्त वर्कचे जर ब्लाऊज असले तर इथे टिप बसत नाही, त्यामुळे इथे हातशिलाई केली तरी पण चालते, पण इथे टिप मारल्यामुळे बघा खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे गळ्याला आणि खूप छान असा अतिशय सोप्या पद्धतीने ही आपली बॅकनेक डिझाईन इथे शिवून तयार झाली आहे. बघू शकता पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतरचा हा फायनल लुक बघायला सुंदर असं लटकन मी इथे बनवलेलं आहे. दोन्ही बाजूची बाहीचा पफ पण खूप छान असं इथे क्रिएट झालेला आहे. तर बघा पफ स्लीव्ज आणि ही जी आहे आपली ब्लाऊजची डिझाईन. तर डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.